गीता ज्ञानदाता हे ब्रह्म आहे श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून म्हणतात. हे स्वतः म्हणतायत दुसऱ्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात, चौथ्या अध्यायातल्या 5 आणि 9व्या श्लोकात. गीताजीत अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये गीताजीच्या. हा गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. तर याची भक्ती करणारा जन्ममरणातून कसा सुटू शकेल जर हाच जन्ममरणात आहे. गीताजी 15व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये स्पष्ट केलं आहे की 2 पुरुष आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि परमक्षर पुरुष जो 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात सांगितला आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा, आणि 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात म्हटलं आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीता ज्ञानदाता सांगत आहे. तर त्याच्या भक्तीने जन्ममरणाच्या फेऱ्याचा नाश होईल. तो असंख्य ब्रह्मांडांचा स्वामी आहे, सर्वांचा मालक आहे. तो क्षरपुरुषाचाही प्रभू आहे आणि अक्षरपुरुषाचाही मालक आहे. तो अनंत, त्याच्या अतिरिक्त जितकी ब्रह्मांड आहेत सगळ्याचा तो ओव्हरऑल कंट्रोलर आहे. तर तो अविनाशी आहे. तर अविनाशीची भक्ती केल्याने तेही अविनाशी होऊ शकतात, कारण त्याच्या लोकात जातील जिथे ज्याची भक्ती करतील त्यालाच प्राप्त होतील. तर तिथे जाऊन जन्ममरण मिटेल. जन्ममरण कसं मिटेल तर तो परमात्मा कबीर साहेबजींचा प्रतिनिधी असेल, त्यांचा संत असेल, त्यांच्याद्वारे पाठवलेला. जसे विष्णूजींचे कोणी उपासक संतांकडून भक्ती घेतात गुरूंकडून, तर तेच तिकीट काढेल विष्णूजींच्या लोकाचं. आणि जो ब्रह्मची साधना करणारा गुरु आहे ब्रह्म, त्याच्याकडून कोणी नाम घेतलं तर ब्रह्मपर्यंतच त्याचं तिकीट काढणार तो. आणि हा दास बनवेल सरळ सतलोकापर्यंत, बेडा पार होईल. आणि मग कोणत्या गोष्टीची आठवण करून देत आहेत परमात्मा? जा सतगुरु की मैं बलिहारी जो जामण मरण मिटाही. जर सद्भक्ती नाही केली तर काय होईल? कुल के लोग जंगल में ले जाके दिन ना ठोक जराही. बांध पिंजड़ी आगे धर लिया फिर मरगट को ले जाही. मात पिता तेरा कुटुंब कबीला मसलत एक ठराई. एकच सल्ला मिळतो मेल्यावर, उचला आता चला घाई करा. कोणी लाकडं शोधायला लागेल आणि कोणी त्याला पटकन उचलून स्मशानात नेऊन ठेवतील. म्हणतात मात पिता तेरा कुटुंब कबीला मसलत एक ठराई. और बांध पिंजड़ी आगे धर लिया मरगट को ले जाही. अग्नि लगा दिया जद लंबा फूक दिया उस ठाई. आता तर काम झालं, शरीर नाश तर पावणारच होतं, नाहीतर किडे पडले असते. असं हे शरीर आहे. या मातीपासून आपल्याला सोनं बनवायचं होतं भक्ती करून, आणि केवळ पशुपक्ष्यांसारखी कर्म करून या मानवी शरीरानं आपण भक्तीचा मूळ धनाचा नाश केला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.